पुढील 3 दिवसात पाणी तर लय विदर्भात सांगू राहिलं अवकाळी रे, पावसाचा वादळी इशारा वारा देण्यात गारपीटचा. आलाय. विदर्भातील विदर्भातनी ते पण सर्व आपल्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यातच मायबीन येलो अलर्ट कसं जारी करतो केलाय. रे मायबीन. सर्वत्र शंकर भाऊ जिल्ह्यांमध्ये आपण पुढील नाही काय 3 लवकरात दिवस लवकर ढगाळ उद्या सकाळीच आपण वातावरण. हार्वेस्टर पाहून घेऊन गहू काढून घेऊ. मग काय तर मायबीन याचं काय सांगता येत नाही. कधी अवकाळी पाणी होई नाही, अवकाळी काय सांगता येत नाही. मागच्या वर्षी माहित नाही का गहू आले मुंबई ठेवली नव्हती गाडीनं. आपण नाही का आता मायबीन आता तर बातम्या सांगल्या तर उद्या सकाळपर्यंत काही खरं नाही. तर आपण नाही का आता पाय फोन लावून त्या हार्वेस्टर आलेले त्या रेस ना ते आपलं काय नाव ते देशमुख हो देशमुखले फोन लावून पहा. घ्या बरं पटकन लावा फोन. हो राजा तोलय खरं आहे मायबीन. हे वादळी वारं लयच मायबीन. मागच्या वेळी गारपिटीन लयच नुकसान केलं मायबीन. एकही मुंबई उपरली नव्हती मायबीन खायचे मायबीन. इकत आणा लागला गहू मायबीन. आता कशी 5-6 एकराच आहे तर कसं तरी मायबीन हे आलंच मायबीन. आता ओला काढावं का सुका काढावं का समजून नाही राहिलं मायबीन. अदरकचा आहे गहू ते थोडसा. हा तर हे वार आलं आणि गारपीट आली तर सारखून डायरेक्ट. थांबर ते देशमुखले फोन लावतो मी मायबीन. मग काय तर त्यात राह म्हणतो उद्याच्या सकाळीच मायबीन. केलेले 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 केलेले. हॅलो देशमुख. हो उद्या हार्वेस्टर तयार ठेव जा सकाळी. हो आपला 5 एकर काढायचा आहे आणि ह्या जगण्याचा पण 2 एकराच काढायचा आहे. हो नगदीच घ्या ना हो. काय एवढं बोलून राहिले. हा हो ना देतो ना 1600 रुपयानं. हा 1600 ना. हो सरकार मी का म्हणतो तुम्ही ऐका. 1400वर 1500 दिले 100 रुपये वाढून दिले आणि 1800 कसे काय गेले सांगा बरं. हा आता गरीबाला तुम्ही लुटणं नाही का वक्तात चाटमारे धंदे असे सांगा बरं जरा तुम्ही. आता गरिबानं काय करा सांगा बरं हो जरा. थोडंफार तर विचार करा जरा. हा तुम्ही जवळचे माणसं. हा आम्ही तुमच्या दरवर्षी तुमच्यापासून काढतो. हा असं बोलल्यानं कसं होईल का. संबंधही वाईट होते आणि बोलणंही वाईट होते. हा सांगा बरं जाऊ का दुसऱ्यापाशी. असं म्हणलं तुमचं मन नाराज होते. हा बरं मी काय म्हणतो सकाळी येऊन जा तुम्ही. तर ते आपल्या तेच ना गायरान वावराकडं तिकडं. हो हो तर 5 एकर आहे तर ते काढून घेऊ मस्त बड्यापैकी आपण. हा सविस्तरपणे. हा तर आपण तिच्या देतो कॅश देऊ याचं माय काढून घेऊ जगण्याचं माल. हा ठीक आहे येऊन जा लवकर मग सवकर उद्या सकाळीच. हा 7-8 वाजता येऊन जा लवकर. तुम्ही नाश्ता पाणी कर जा. मग मी पण येऊन जातो ट्रॅक्टर घेऊन. हा आहे की नाही. बरं ठेवतो मग. हा लक्ष ठेवतो पण आठवण. हो काय म्हणे हो रावलो. काय मायबीन काय सांगा बरं काय म्हणे. तर म्हणजे आपलं उद्या निघन ना आपलं उद्या म्हणजे ट्रॅक्टर सांगायला बरं होते आहे की नाही. तर काय म्हणते सांगा बरं. ते म्हणे उद्या 8 वाजता येतो म्हणे सकाळीच. तर तुमच्या दोघांच काढून घेतो म्हणे. मग तिकडला ते नदीचा पट्टा आहे म्हणते ते काढून घेतो म्हणे मग. हा तर आपण काय सकाळीच उठू. हा नाश्ता पाणी करून घेऊ. नाश्ता पण केल्यानंतर मग आपण ट्रॅक्टर घेऊन दोघंही आपण आपलीच वावरात काढायला चाललं जाऊ. ते येतो म्हणजे तिकून मग आपण कोणी जाऊ आहे की नाही. तर चाल बरं बाहेर आता थोडंसं झालं आता बातम्या पाहिल्या आपण. अरे मायबीन अबा आता बेजा टाटून आलं रे मायबीन हे तर. हा करते काय मायबीन रातच्या रातच मायबीन एक करलं. गारपीट सांगितली मायबीन त्यानं तसं मायबीन आले अबा मायबीन असं कोणतं खरं आहे रे बापा याचं मायबीन. हा मागच्या वर्षी नुकसान झालं ह्या वर्षी करते का मायबीन अवकाळी पाणी गारपीट सांगितलं मायबीन काय खरं नाही रे मायबीन. अच्छा मायचा घोर मायबीन हे अबा काय सुचू देत नाही रे बा मायबीन. तर मायबीन त्या जगण्याला म्हणला का ते हार्वेस्टर पाहायला का म्हणतो बजेट मायबीन काय तर मायबीन. जगण्या बरं झालं तू आला का. तर मी काय म्हणतो हार्वेस्टर पाहिलं का जरा तू ना. तर काय का हे अबाय आलं डाटून का वर पाहिलं का मायबीन. अबा इसा दिसू राहिला का मायबीन कशा. तर कसं करतो उद्याचं काढायचं का नाही काढायचं मायबीन. नुकसान करून मागच्यासारखं वर्ग मायबीन. हाती नाहीत मग गहू मायबीन पाहिलं नाही काय. घरा किती पडल्या म्हणते मानवड्या पट्ट्याकडं. आपल्या इकडं सांगितलं म्हणते ना विदर्भातनी वाशिम जिल्ह्याकडं ऑरेंज आहे म्हणते ना. कसं काय करतो. हो रमेश भाऊ तर आम्ही हार्वेस्टर सांगितलं आहे उद्या सकाळीच म्हणते 8 वाजता येत आहे म्हणते आमचं. तर पण ते काय म्हणते माणूस म्हणते एकरी म्हणते 1800 रुपये एकरनं काढतो म्हणते. मायबीन आम्ही तर कशी तरी देत आहोत. तर माझ्या तर 2 एकर आहे माझ्या काय 1836 आहे. तर तुमचं पहा किती आहे तर मायबीन 10 एकर लाट आहे ना ते मायबीन कसं करता पहा आता तुम्ही बजेट. माझ्या तर मी उद्या काढणारच आहो उद्या का उद्याच्या उद्याच येत आहे. ट्रॅक्टर सांगायलाच चाललो मी त्या याचा शंकररावचा शंकर शेठचा. मग काय तर आता चालत होतं तुम्ही आले मधातनी. तर कसं करता काढता का नाही काढत आता आहे तुम्ही शेजारी तर काढून घ्या येते तर. हो का रे मायबीन बरं चालू सांगितलं का तुला. तर बरं किती मी पण ट्रॅक्टर सांगायला येतो मग मी मग म्हणजे कसं आहे ते तुला झालं की लगेच मला पण होते ना तिथच्या तिथं. मग काय तर
जगने गेलाच नाही का बी तुम्ही मग अंडापासून इथं गोष्ट सांगू राहिला ट्रॅक्टर सांगायला जाणलं का नाही का दुसरा कोणी बुक करून घेऊन जाईल मग काय तर का आधी सांगून द्यावं लागते त्याला 200 रुपये ॲडव्हान्स देऊन देतो राजा उद्या सकाळी ते म्हणा ट्रॅक्टर म्हणा घेऊन म्हणा हो वावरात नाही 8 वाजता जाय बरं तू गेलास नाही राजा हो मी चाललो होतो तर हे मदत नाही आले तर म्हटलं हे शेजारीच आहे आपल्या तर याचा गहू काढता का म्हणलं उद्या हार्वेस्टर आहे तर 8 वाजता येत आहे आमचं म्हणलं तर 11 वाजेपर्यंत आमचं निघून जाते रबडकन मटकन तर मग तुमचं काढून घ्या तिथे तिथं म्हणलं होतं असं याच्यासाठी बस 2 मिनटं झाले बोलत हवं याच्या संग बरं मी आता जातो तर त्याला सांगायला जातो 200 रुपये देतो ॲडव्हान्स हां आहे का रे बरं मी जातो हां रावल्या माहिती इच्छा तिथं काढायला लावतो राजा मग काय तर माय मी पण देऊन टाकेल का 1800-1700 काय 1500 काय असेल ते जे काय असेल ते पटकन म्हणजे कसं नुकसान व्हायच्या आधी आपलं काढून मोकळं झालं पाहिजे पटकन आहे का नाही तर होय पाहिजे आता डाटून येऊ राहिलं राजा मी तर म्हणतो आताही आणलं तरी चालते आपल्याला माय बीन हो राजे हो ते तर काढायला तयारच आहे पण ते रात्रीचं कसं असते आपली सुट्टी येत नाही ना ट्रॅक्टरवाले पण येत नाही येत असं तसं बहाणे करते म्हणून होय आता हे उद्याचं सांगितलं हे गारपिटीचं बाळ तर आज नाही रात्री तर उद्याच्या आपण 8 वाजेपर्यंत वाट पाहत आहो तर उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत येऊन जाते ते हार्वेस्टर घेऊन तर आपण आपल्या तयारीत राहायचं तुम्ही तुमच्या तयारीत राहा पैसे कॅश मध्ये द्या लागते दिले आता सांगत मग म्हणायचं नाही तुम्ही मग कॅशने आणले पैसे नाही आणले मग हे देत तसं ते कसं कर हा झांगड होतं होऊन जाईल निचू काटायचा सारा बरं मी काय जुगाड करतो आता मी चाललो जातो बायकोपाशी तर सांगतो मी पण तिले पैसे दे म्हणतो काढून ठेव म्हणतो सकाळीच जावं लागते म्हणतो हार्वेस्टर येते म्हणतो गहू काढायला तर मग कसं मग काय ते नुकसान व्हायच्या आधी आपलं 2 पैसे गेले तर चालन पण आपलं गहू येते ना आपल्या घरी मग काय तर लवकर पाहा लागते